दादालाही सांगतो आणि फडणवीस साहेबाला सांगतो, रस्त्यावरती आता आम्ही येणार. कारण महादेव भैया मुंडेचे आरोपी तुम्ही पकडत नाहीये का? तर तुम्हाला गुंडाच्या टोळ्या चालवणारा नेता जागवायचा. जो संतोष भैयाचा खून करून एक नंबरचा आरोपी मध्ये आहे, तो जर बाहेर फोन करतोय, इतकी जर मुभा आहे त्याला, तर तुम्ही आता मंत्रीपद सुद्धा द्यायचं ठरवलंय त्याच्या नेत्याला. तर ही बीड जिल्हा तुम्हाला रक्तपाताकडे न्यायचा का, हा माझा प्रश्न आहे. जर तो फोन करत असला आतून, तर त्याला त्या जेलमधून पण बदला आणि तातडीने आता ही फाशीच्या शिक्षेकडे हे प्रकरण सुनावण्या लवकरात लवकर जाऊ द्या. आणि विनाकारण या जिल्ह्यातलं, या राज्यातलं रणकंदन त्यांच्या हातातून होतंय, खून हत्या होत आहेत, त्या थांबवा. तुम्हाला विनंतीपूर्वक आमचं सांगणं आहे, उगाच मंत्रिपद वाटेत बसून तुम्ही वाटोळं करू नका. आणि तो बोललाय तर आता फाशीच्या शिक्षेकडे तातडीने सुनावणी जाऊ द्या आणि याची सखोल चौकशी करणार रस्त्यावरती. दादालाही सांगतो आणि फडणवीस साहेबाला सांगतो, रस्त्यावरती आता आम्ही येणार.